परभणीमध्ये एसटी महामंडळाची बस ओढ्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे। मानवत तालुक्यामध्ये वजूर इथं मुक्कामी असलेली ही बस पाण्याच्या ओढ्यामध्ये 100 ते 120 मीटर वाहून गेली। गेल्या 36 तासापासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे नदी नाल्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे। त्यात काल रात्री वजूर इथं मुक्कामी असलेली ही बस गावच्या बाजूला असलेल्या एका ओढ्याला पाणी आल्यामुळे पहाटे 4च्या सुमारास वाहून गेली। वाहक आणि चालक यांनी वेळीच गाडीतून ते बाहेर पडल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। मात्र आपण ही दृश्य पाहतोय, ही बस ओढ्याचा पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे वाहून गेल्याचं दिसतंय। तर आपण ही परभणीमधली दृश्य पाहतोय। दमदार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे ओढ्याचं पाणी जे आहे ते वाढलं, ओढ्याला पूर आला आणि ही एसटी बस जी आहे ती त्यामध्ये वाहून गेली। सुदैवानं वाहक आणि चालक वेळीच बाहेर आल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। मात्र पाण्याचा जो प्रवाह आहे तो आपण पाहू शकतोय, मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा प्रवाह आहे, या ओढ्याला प्रवाह वाढलेला आहे आणि ही एसटी बस जी आहे ती पाण्यामध्ये वाहून गेली आहे। तर मागील 3 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस बरसतोय, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरवला जातोय की काय, या धास्तीनं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तर तिकडे दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं नदी नाले ओढ्यांना पूर आलाय। यातच बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। शहरातील दगडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे इथली वाहतूकही ठप्प झाली आहे। तर नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी देखील शिरलं असून पूररेषेमधील 400 घरांना बीड नगरपालिकेनं नोटीस दिली आहे। तर यानंतर जालन्यामध्ये जातोय। जालन्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। जालन्याच्या मंठा, पाटोदा, सावंगी आणि परिसरातील गावांना पुराचा फटका बसलाय। पांगरी खुर्द गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती स्थानिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। लातूरला पावसानं झोडपलंय, तर लातूरमधील घरणी नदीच्या पर्यायी पुलावरून पाणी ओसंडून वाहतंय, त्यामुळे लातूर उदगीर रस्त्यावरची वाहतूक सेवा जी आहे ती ठप्प झाली आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले आणि ओढ्यांना पूर आल्याचं कळतंय। यातच बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे शहरातील दगडी पुलावरून पाणी वाहत असल्यानं इथली वाहतूक सेवा ठप्प झाली आहे। तर नदीकाठच्या काही घरात पाणी देखील शिरलंय। महत्त्वाचं म्हणजे पूररेषेमधील 400 घरांना नगरपालिकेनं या पार्श्वभूमीवरती नोटीस दिली आहे। गेल्या 30 तासापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे। विशेष म्हणजे धरणाची जी पातळी आहे ती देखील वाढलेली आहे। बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने या बिंदुसरा नदीने देखील रोजरूप धारण केलेलं आहे। विशेष म्हणजे बीड शहरातून जात असताना दगडी पुलाजवळचा इथलचा जो काही पूल आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती वाहतूक देखील ठप्प झाल्याचं चित्र आहे। अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर भागात देखील आहे आणि हे जे पाणी आहे हे माजलगाव धरणात जाणार असल्या कारणाने माजलगावची जी पाणी पातळी आहे ती देखील वाढणार आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 3-4 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पाऊस होता, मात्र तो संततधार पाऊस होता। कालपासून ज्या पावसाचा जो वेग आहे तो वेग अतिशय वाढलेला आहे, त्यामुळे कालपासून बीड जिल्ह्यातलं जे जनजीवन आहे ते देखील विस्कळीत झालेलं आहे। आज देखील ढगाळ वातावरण आहे आणि हवामान विभागानं 5 दिवसाचा हाय अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर आज देखील बीडमध्ये त्याच पद्धतीचा पाऊस आहे आणि विशेष म्हणजे बीड शहरातल्या या बिंदुसरा नदीपात्रामध्ये 400 घरं हे पूर रेषेमध्ये आहेत। त्या दृष्टिकोनातून नगरपालिका प्रशासन प्रत्येक वर्षी त्यांना नोटीस देतं, मात्र त्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही आणि आता अशा पद्धतीने धोक्याची पातळी बिंदुसरा नदीने ओलांडल्या कारणानं त्यांना देखील स्थलांतरित करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे प्रशासन त्या बाजूने प्रयत्न करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते। कालपासूनच बिंदुसरा नदीकाठावरची जेवढी गावं आहेत त्यांना देखील हाय अलर्ट दिलेला आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामधून जी गोदावरी नदी वाहते त्या नदीकाठच्या गावांना देखील पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्या ठिकाणी देखील सुरक्षेची उपाययोजना म्हणून प्रशासनानं त्या ठिकाणी अलर्ट दिलेला आहे आणि जी नदीकाठची गावं आहेत त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये अशा पद्धतीने देखील सांगितलं गेलंय। त्यामुळे गेल्या 24 तासापासून बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यामुळे कुठेतरी पाणी सर्वत्र झालंय, पिकामध्ये देखील पाणी गेलं असल्याची देखील परिस्थिती आहे। त्यामुळे नागरिकांनी कामाच्या व्यतिरिक्त बाहेर निघू नये असा देखील इशारा जो आहे तो प्रशासनाने दिलेला आहे। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।
पुढची बातमी परभणीमधून येते। जिंतूर तालुक्यातील करपरा नदीला पूर आल्यानं जिंतूर ते परभणी, बोरी ते वसा, आसेगाव ते झरी आणि बोबडे टाकी ते जोडपरळी या 4 मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। कालपासून जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यात काही भागातील रस्ते देखील बंद झाले आहेत। करपरा नदीला आलेल्या या पुरामुळे जिंतूर तालुक्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून अनेक गावांचा यामुळे संपर्क तुटलाय। तर मुसळधार पावसामुळे जळगावातल्या जामनेर तालुक्यातील वाघूर नदीला सुद्धा पूर आलाय। वाघूर नदीवरील पुलावरून पाणी वाहत असून पुलावरील वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे। त्यामुळे काही शेतकरी नदीच्या काठावरती अडकल्याचं कळतंय। शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मोठं नुकसान झालंय। तर मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पुढची बातमी येते वाशिममधून। वाशिमच्या करंजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। अशामध्येच वृद्ध व्यक्तीसह एका तरुणानं पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस पुरात दोघं सुद्धा वाहून गेले। मात्र तिथल्या स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करून या दोघांची सुखरूप सुटका केली आहे। दरम्यान पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना कुणीही त्यातून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलंय। तर या मुसळधार पावसामुळे परभणीतील निवडी परिसरात असलेल्या करपरा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। त्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी शिरलंय। तर अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं चित्र समोर आलंय। धरणाच्या भिंतीवरून आता पाणी नदीपात्रामध्ये वाहू लागलंय। त्यामुळे नदीपात्राच्या आजूबाजूला असलेल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तर जायकवाडी धरण हे सध्या 84% भरलंय। जायकवाडीमध्ये जवळपास 48,000 क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू असून जायकवाडीतून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे। त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। दरम्यान परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मासोळी धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। धरण भरल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र या संपूर्ण परिस्थितीमुळे पूर्णपणे मिटलाय। पुढे जातोय धाराशिवमध्ये। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणची सोयाबीन, तूर याची जी पिकं आहेत ती पाण्याखाली गेली। तर काढणीला आलेला उडीदही मोठ्या प्रमाणात खराब झालाय। या पावसामुळे जिल्ह्यातील कोरडे पडलेले नदी नाले खळखळून वाहू लागलेत। तर सततच्या पावसानं तेरणा धरणाच्या पाण्याची आवक वाढली असून दहिफळ, परतापूर, तडवळा या मार्गावरील पूल जो आहे तो देखील पाण्याखाली गेलाय। त्यामुळे वाहतुकीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली आहे। हा पूल दुरुस्त करून देण्याची मागणी नागरिक अनेक दिवसापासून करतायत। मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात होतोय। शेतकरी वर्ग या रोडनी जाणारा हा आमचा सततचा संघर्ष आहे। हा गेल्या अनेक कितीतरी वर्षापासून चालू आहे। याला कुठेतरी शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी आम्ही अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहोत। तरी केला हा जो पुलाचं मंजूर दिले आहे याचं काम त्वरित करण्यात यावं।